चला मित्रांनो, आज आपण टीईटी परीक्षेत एक महत्वाचा असणारा विषय जो म्हणजे मराठी व्याकरण. आपण बघतोय की पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये दोन्हीकडे जो स्कोरिंग सब्जेक्ट म्हणून ठरतो आणि आपल्याला पात्र करण्यासाठी सगळ्यात जास्त कारणीभूत ठरणारा आपला हा मराठी व्याकरण हा विषय. तर आज आपण मराठी व्याकरण मधील वर्ण विचार याच्यावरती जे प्रश्न आहेत ते बघणार आहे. वर्ण विचार आतापर्यंत तसं जर बघायला गेलं तर टीईटीने ह्याला जास्त वेटेज दिलेलं आहे. आतापर्यंत तुम्हाला प्रश्न आले ते दिसत नाही, परंतु आपल्या बदलत्या पॅटर्ननुसार आणि काठिण्य पातळीनुसार वर्णमालेवर प्रश्न येण्याची ह्यावेळेस दाट शक्यता आहे. त्यामुळे वर्णमालेला आपण सहजासहजी एवढं हलक्यात घेऊ शकत नाही. तरी आपण एक प्रश्नांच्या मार्फत पूर्ण हा टॉपिक प्रश्नाच्या स्वरूपात कसा कव्हर करता येईल ते बघूयात. आणि त्या अगोदर जसं की मागच्या व्हिडिओ तुम्हाला समजलंच असेल, आपल्या जे बॅचचं स्वरूप आहे टीईटी पात्र आहे आणि टीईटी पात्र करून दाखवणारच हे आमचं एक घोषवाक्य आहे. तरी सुरुवात करू आपण डायरेक्ट टॉपिकला, इतर कोणतीही चर्चा न करता. आता पहिला प्रश्न काय येतो आपला, हा वारंवार विचारला गेलेला प्रश्न आहे, परंतु मुलं इथंच चुका करतात की आधुनिक मराठी वर्णमालेत किती वर्णांचा समावेश होतो. तर आधुनिक वर्णमालेत नोव्हेंबर 2009च्या ह्याच्यानुसार की 52 वर्णांचा समावेश होतो. किती? 52 वर्णांत. तर 48 आणि 50चं काय, असं तुमच्या मनात प्रश्न येऊ शकतो की 48 जे वर्ण आहेत. आपण बघतो की पूर्वी जी वर्णमाला होती यामध्ये 48 वर्ण असायचे. यामध्ये नंतर आपलं वाढ झालं कशा कशाची, ॲ आणि व हे इंग्रजीतून आले आणि नंतर क्ष आणि ज्ञ ही विशेष संयुक्त व्यंजने म्हणून ऍड करण्यात आली. तर आपल्याला जर असा प्रश्न आला की पारंपरिक वर्णमालेत किती वर्ण आहेत, तर त्यावेळेस हा 48 हा ऑप्शन तुम्ही बरोबर चूज करायचा आहे. तसेच आपण बघतो की वर्णमालेत मराठी भाषेतील मूळ वर्ण किती, असा जर प्रश्न आला तर तुम्हाला 50 हे उत्तर द्यायचंय. आणि आधुनिक मराठी वर्णमालेत एकूण वर्ण किती असा जर प्रश्न आला तर 52 हे उत्तर द्यायचंय. 54 हे कुठंच येत नाही, ह्याचा आपल्या प्रश्नात कुठंच उपयोग होत नाही. तर चला ह्या पुढचा प्रश्न आपण बघू. पुढचा प्रश्न काय आहे बघा, मराठी वर्णमालेत आता ह्यानुसार नाही बरं का, हा प्रिंटिंग मिस्टेक आहे आपली थोडक्यात. या ठिकाणी ॲ आहे आणि पलीकडे अ आहे. या स्वरांना काय म्हणतात, तर याचं बरोबर उत्तर काय आहे, तर याला आगत सूर म्हणतात. आगत सूर कशामुळे, ते इंग्रजीमधून घेतलेले आहेत, इंग्रजीमधून आलेले आहेत, म्हणून त्याला आपण आगत सूर म्हणतो. तर ही स्वदेशी सूर ही काय संकल्पना नाही कुठं, परंतु संयुक्त सूर आपण कधी म्हणतो की ज्यावेळी दोन सूर एकत्र येऊन तिसरा सूर तयार होतो त्याला आपण संयुक्त सूर असं म्हणतो. तसेच सजातीय सूर म्हणजे काय, की समान उच्चार स्थानातून निघालेले सूर, जसं की अ आ इ ई उ उ हे सजातीय स्वर आहे. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, बरोबर आगत सूर. पुढचा प्रश्न काय आहे बघू आपण. आणि ह्या बाकीच्या ह्याचं ज्यावेळेस मी विश्लेषण सांगत असेल ना, त्यावेळेस हे पण लक्षात घ्या की आपण एका प्रश्नामधून 4 प्रश्न कव्हर करत आहे. प्रत्येक ऑप्शन महत्वाचा आहे आणि प्रत्येक सांगतोय जे वाक्य सांगतोय त्याच्यावर एक प्रश्न तयार होतो. त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुम्ही व्यवस्थित आणि बारकाईने ऐका. पुढचा प्रश्न आहे, ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्यांना काय म्हणतो आपण. तर कमी, आता मराठी शब्द जर तुम्ही समानार्थी शब्द निस्ता बघितला, कमी उच्चार म्हणजे कमी म्हणजे काय होतो, रस्व, बरोबर. मग ह्याचं उत्तर काय येणार, रस्व. हे साहजिकच आहे, कोणी ज्याचा अभ्यास नाही ती पण ह्याचं उत्तर देऊ शकतं. आणि आता साहजिकच कमी वेळ लागतो म्हणून रस्व, तर जास्त वेळ लागला तर काय म्हणणार, त्या स्वराला आपण दीर्घ स्वर म्हणणार. संयुक्त स्वर तर तुम्हाला मग सांगितलंय मी, दोन स्वर एकत्र येऊन जे म्हणतात त्याला संयुक्त स्वर म्हणतात. सध्या ते स्वराचं पण तुम्हाला विश्लेषण सांगितलंय, जे समान उच्चार स्थानातून निघतात, जसे अ आ इ ई उ उ. हे झाला तिसरा प्रश्न. याचा पुढचा प्रश्न काय आहे बघू आपण. खालीलपैकी स्वरादी वर्ण ओळखा. आता स्वरादी आपल्याला काय होतं, प्रश्नातच जास्त कन्फ्युजन होतं. ज्यावेळेस आपण प्रश्न व्यवस्थित वाचतो त्यावेळेस आपल्याला उत्तर ऑटोमॅटिक मराठी भाषेत मिळून जातं. मराठी भाषेतली हीच एक वैशिष्ट्य आहे. ज्यावेळेस तुम्हाला यात वापरले जाणारे शब्द समजतात, स्वरादी, स्वरांत, परवर्ण, परसवर्ण, ह्याचा अर्थ समजतात ना, ऑटोमॅटिक उत्तर आपल्याला भेटून जातं. आता इथं काय, स्वरादी, स्वर आहे ज्याच्या आधी असा तो काय स्वरादी. मग इथं बघितलं तर आहा हे काय
स्वराधीन. आ काय आहेत ह्यांना आपण सजातीय स्वर म्हणू शकतो. कसले स्वर? सजातीय स्वर. त्यामुळं क ख ही कुठल्या गटात स्पर्श व्यंजन म्हणू शकतो. ह्यांना जर आपल्याला प्रश्न विचारला स्पर्श व्यंजन, जे आपला क च ट त प हा गट आहे आणि त्यामध्ये येणारे जे पाच गटातील जेवढे 25 वर्ण आहेत ते सगळे स्पर्श व्यंजन गटात मोडतात आणि क ख त्यातलाच आहे. आता येर ह्याला आपण काय म्हणू शकतो? अर्धस्वर. बरोबर. अर्धस्वर कशामुळं? इ उ रु लु यांच्यासारखा उच्चार य र ल व चा होतो म्हणून त्याला अर्धस्वर म्हणतात. म्हणून य र हे अर्धस्वर गटातील आहेत. चला आता दुसरा त्या पुढचा प्रश्न बघू काय म्हणतोय. हे बघा आलं. ए ऐ ओ औ या स्वरांना कोणत्या प्रकारचे स्वर म्हणतात? तर मग तुम्हाला सांगितलं होतं की दोन स्वर एकत्र येऊन जो स्वर तयार होतो त्याला संयुक्त स्वर म्हणतात. जसं की आता काय दिलाय? ए दिलाय, ए दिलाय, इथे काय दिलाय? ऐ, ओ आणि औ. आता ए तयार तयार होताना कसा होतो? ए सॉरी बॅक ऑप्शन नाही का ह्याला? थांबव. पुढचा प्रश्न काय आहे आपला बघा. ए ऐ ओ औ या स्वरांना कोणत्या प्रकारचे स्वर म्हणतात? मग तुम्हाला जर सांगितलं की दोन स्वर एकत्र येऊन जो स्वर तयार होतो त्याला संयुक्त स्वर असे म्हणतात. बरोबर. आता इथे कुठले स्वर दिलेत बघू. आता हे कसे तयार होतात ते एकंदरीत बघू आपण. ए ऐ ओ औ. आता ह्यानी तुम्हाला फोड पण विचारली जाईल परीक्षेत, त्यामुळे ही गोष्ट पण महत्वाची आहे. ए कसा तयार होतो आपला? अ अधिक बारका ई किंवा मोठा ई. ऐ कसा तयार होतो? आ अधिक ई किंवा ई. तसा ओ कसा तयार होतो? अ अधिक उ किंवा उ. आणि औ कसा तयार होतो? आ अधिक उ किंवा उ. एकंदरीत ह्या जेव्हा पण तुम्हाला प्रश्न विचारला जाते की ऐ कसा तयार होतो, हा ए कसा तयार होतो, ओ कसा तयार होतो, औ कसा तयार होतो, ह्या पण गोष्टी तुमच्या लक्षात पाहिजेत. हे पण महत्वाचं आहे. तर आता बाकीचं पर्याय ऑप्शन कुठला बरोबर आहे आपला? त्याला म्हणतात संयुक्त स्वर. ऱ्हस्व स्वर मग सांगितलं त्यांचा उच्चार तोडका होतो म्हणजे थोडा होतो किंवा लहान होतो, त्याला आपण काय म्हणतो? ऱ्हस्व स्वर म्हणतो. सजातीय स्वर सांगितले समान उच्चार स्थानातून निघणारे स्वर. स्वरादी स्वर आहेत ज्याच्या आधी असा तो म्हणजे स्वरादी आणि आहा. पुढचा प्रश्न काय आहे बघू. मराठीतील स्वतंत्र मानला जाणारा वर्ण कोणता? स्वतंत्र कशामुळे म्हणतो आपण याला माहितीये का? की बाकीचे जेवढे सगळे वर्ण आहेत ते आपल्याला संस्कृत भाषेतून आलेत, इंग्रजीमधून आलाय. आणि जो ळ आहे ळ हा द्रविड भाषेतून आलाय. कुठला? ळ हा आपल्याला द्रविड भाषेतून आलाय. मग तुम्हाला द्रविडियन वर्ण असा देखील तुम्हाला प्रश्न येतो की या वर्णमालेतील द्रविडियन वर्ण कुठला? म्हणून ळ हा स्वतंत्र वर्ण आहे आणि द्रविडियन पण आहे. आता क्ष कुठला आहे? विशेष संयुक्त व्यंजन. कसलं? विशेष संयुक्त व्यंजन. आता क्षचे तुम्हाला फोड पण विचारले जाईल बघा. क अधिक श अधिक अ. आता प्रश्नात विचारला काय करतात माहितीये का? हे शेच्या ठिकाणी तुम्हाला शहामृगाचा श विचारला जातो. त्यामुळे ध्यानात ठेवा, ही तर तुम्हाला फसवलं जातं. क अधिक षटकोनाचाच श घ्यायचा आणि त्यानंतर अ. आता ह काय आहे आपला? हा महाप्राण व्यंजन आहे. कसलं आहे? महाप्राण. आता महाप्राण व्यंजन किती तुम्हाला माहितीये का? तर महाप्राण व्यंजन आहेत किती? 14. किती? 14. ती कशी ती पुढे गेल्यावर तुम्हाला मी सांगेनच. आता ज्ञ काय आहे? ह्या प्रमाणात ने ही काय विशेष संयुक्त व्यंजन आहे. चला आता पुढचा प्रश्न काय आहे बघू. आता तीच प्रश्न आला बघा पुढचा. ह ह काय आहे? ह या वर्णाला काय म्हणतात? तर ह या वर्णाला महाप्राण म्हणतात. आणि ह ची छटा असणारे जेवढं काय वर्ण आहेत ना त्यांना महाप्राण वर्ण असं म्हणतात. आता महाप्राण वर्णात कुठल्या कुठल्या वर्णाचा समावेश होतो बघा. महाप्राण वर्णात जिथं ह ची छटा किंवा इंग्रजी भाषेतला एच जिथं लागतो, जसं की तुम्हाला ख विचारलं, ख चे स्पेलिंग काय होत आहे? के एच. तुम्हाला ग विचारलं, जी एच. फक्त तुम्हाला एक काय म्हणतात त्याला
सीएच जिथं येतो म्हणजे च, तुम्ही म्हणताल इथला एच पण आहे परंतु च नाही. च भाषेत ज्यावेळेस आपण च मराठीतून उल्लेख करतो त्यावेळेस तिथं ह ची छटा निर्माण होत नाही. आणि दुसरा एक आहे स. स तुम्ही म्हणणार इथं एच नाही मग महाप्राण नाही, परंतु स या ठिकाणी पण ह ची छटा मराठी भाषेत उच्चार करताना येत नाही, परंतु स हा महाप्राण आहे. तर महाप्राण कुठले कुठले आहेत? ही एकूण स्पर्श व्यंजन किती आपली 25 आहेत. क च ट त या गटातली हे 5, हे 5 10 आणि आपले हे 3 13 आणि महाप्राण एक स्वतः असलेला ह. म्हणजे टोटल वर्ण महाप्राण वर्ण किती झाले आपले? तर 14. हे तुम्ही लक्षात ठेवा. ही जर तुमची वर्णमाला आहे अशी पाठ झाली तर तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या पाठांतर करायची गरज नाही, ऑटोमॅटिक समजून जाईल आपल्याला. ह्या 5 म्हणजे जे 5 गट आहेत म्हणजे स्पर्श व्यंजन पण म्हणतो यांना आपण, त्यातील तुम्ही 10 घेणार, स श श उष्मे घेणार आणि महाप्राण ह घेणार, अशी झाली 14. तर परत येऊ आपल्या मागच्या आहे या प्रश्न. तर ह कसला आहे? महाप्राण व्यंजन आहे. कसलं आहे? महाप्राण वर्ण आहे. अनुनासिक काय? आता अनुनासिक पण इथं बघू शकता, अनुनासिक अर्धस्वर आणि अल्पप्राण. आता आपण यात सगळंच बघू. एकूण किती गट आहेत तुम्हाला सांगितलं? 5 गट आहेत बरोबर. स्पर्श व्यंजन आहेत 5 गट आहेत. त्यातला शेवटचा जो वर्ण आहे ना स्पर्श व्यंजनातला शेवटचा, हा पूर्ण अनुनासिकाचा आहे. मग अनुनासिक किती झाली आपली? 5 झाली. किती झाली? 5 झाली. आता या नंतर आपल्याकडे आहे उष्मे. उष्मे म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? गर्शके म्हणतो. गर्शक कशामुळे? ज्यावेळेस ह्या 3 वर्णाचा उच्चार तुम्ही करताना त्यावेळेस हवा आपल्या जे आपले भाग येतात तोंडातले त्याच्याशी घर्षण करते. घर्षण श स श ह्याने काय होतं? घर्षण होतं म्हणजे याला घर्षके म्हणतात. आता अंतस्थ. अंतस्थ म्हणजे काय? येरळव. ह्यालाच आपण काय अर्धस्वर. पण अंतस्थ का म्हणायचं याला? तर हे वर्णमालाचे मध्यभागी येतात. म्हणजे जी व्यंजन आहेत आपली, इकडे स्पर्श व्यंजने, इथं अर्धस्वर, इथं उष्मे, महाप्राण, स्वतंत्र वर्ण, अंतस्थ हे मधोमध येतात म्हणून त्यांना आपण अंतस्थ असे म्हणतो. आणि क्षज्ञ ही विशेष संयुक्त व्यंजन आहे. ही पूर्ण तक्ता तुम्हाला आहे असा पाठ पाहिजे. तुम्हाला वर्णमालेतला मार्क 1 सुद्धा जाणार नाही. या वर्णमालेवर डिपेंड जेवढं काय क्वेश्चन तयार होतात ना, ह्या फक्त एका चार्टवर तयार होतात. आता आताच आपण बघितलं स्पर्श व्यंजनाचे गट किती पडतात? किती पडतात? 5 पडतात. कोणते कोणते? क च ट त प. आणि प्रत्येक गटात 5 व्यंजन असतात. किती असतात? 5. म्हणजे 5 वर्ग, 5 व्यंजन, स्पर्श व्यंजन टोटल किती झाली? 25. आता ह्यांचा उच्चार पण आहेत बघा. कंठ, तालव्य, दंत तालव्य, मूर्धन्य, दंत, ओष्ठ. आता च छ ज ज ह्यांचं जे उच्चार आहेत ना ते 2 प्रकार होतात. एक तालव्य, एक दंत, एक दंत तालव्य. पुढचा भाग काय? स्पर्श व्यंजन एकूण किती गट पडतात? ह्याचं उत्तर काय झालं आपलं? 5. हे लक्षात ठेवा. आता इथं बघा च छ ज ज या वर्णांचे उच्चार किती प्रकारे होतात? तर किती प्रकार होतात त्याचे? 2 प्रकार. आता तुम्हाला सांगितलं किती प्रकार होतात? 2 प्रकारे. आता आपण म्हणतो जग. काय? जग आणि जग. आता ह्याचा अयुक्त जर उच्चार केला, अयुक्त, तर ह्याचा अर्थ काय म्हणतात? जगणे, जगणे, जिवंत राहणे, ह्याला आपण जग म्हणतो बरोबर. आणि ह्याचा उच्चार आपण जग असा केला, जग. जग म्हणजेच काय आपलं? हे विश्व असा अर्थ होतो. म्हणजे एकच शब्द आहे पण त्याचा उच्चार तुम्ही वेगळा केला तर त्याचा अर्थ बदलतो. म्हणजे आपल्या ज्यावेळी च छ ज झ ही जे शब्द येतात ना हे नेहमी 2 प्रकारे उच्चारले जातात. कसा? च युक्त, सॉरी अयुक्त आणि य युक्त. ह्याचा उच्चार किती किती प्रकारे करता येतो आपल्याला? 2 प्रकारे करता येतो. खालीलपैकी अनुनासिक वर्ण कोणता? मग असे तुम्हाला सांगितलं वर्णमालेत एकूण वर्णमालेत गट किती? स्पर्श व्यंजने किती ती? 25. त्यांचे गट किती? 5. क च ट त प. ह्या क च ट त प ह्या पूर्ण ह्याच्यात गटामध्ये प्रत्येक गटात एक अनुनासिक येतं म्हणून 5 गट असल्यामुळं अनुनासिक किती? 5. आणि त्यातलाच एक आहे न. न ही कोणत्या प्रकारे उच्चारला जातो? उच्चारस्थान काय नच ह्या? तर मूर्धन्य. कोणतं? मूर्धन्य. हे पण तुम्ही लक्षात ठेवा.
पुढचा प्रश्न बघा, येरलव यांना काय म्हणतात? मगाशी तुम्हाला सांगितलं की येरलव यांना अर्धस्वर म्हणतात. काय म्हणतात? अर्धस्वर. अर्धस्वर कशामुळं? त्यांचा उच्चार इ, रु, लु आणि उ ह्या स्वरांसारखा होतो म्हणून त्याला काय म्हणतात? अर्धस्वर असे म्हणतात. उष्मे काय? स, श, श मग सांगितलं. उष्मे स्पर्श व्यंजने 25 आहेत ना, आपल्याला दिसतोय 25 चा गट, क, च, ड, त, प ही सगळी काय आहेत? आपली स्पर्श व्यंजने. 34 मधली 25 आहेत ती स्पर्श व्यंजन मध्ये मोडतात. महाप्राण जिथं ह ची छटा आहे महाप्राण व्यंजन म्हणतात, महाप्राण वर्ण म्हणतात. आणि ज्या ठिकाणी थोडक्यात ह ची छटा नाही ती महाप्राण व्यंजन म्हणून गणली जात नाहीत. पुढचा प्रश्न, व्यंजनाला अक्षर बनवण्यासाठी त्यात काय मिळवावे लागते? आपण बघतोय व्यंजन वर्णमाला प्रत्येक ठिकाणी क असा अर्धा मोडून लिहिला जातो, किंवा तुम्हाला सांगितलं ज असा लिहिला जातो, ट असा लिहिला जातो. असा का लिहिला जातो? तर ज्या वेळेस ह्याला अ जोडला जातो, क अधिक अ किंवा कुठलाही इतर स्वर जोडला जातो, त्यावेळेस त्याला पूर्णत्व प्राप्त होतो, त्यावेळेस त्याचा अक्षरात रूपांतर होतं. क अधिक अ हेच क असतं. ठीक आहे. त्यामुळं कुठलंही व्यंजन असू द्या त्याला अक्षर बनण्यासाठी स्वराची गरज लागते, म्हणजे लागतेच. स्वराशिवाय कुठलंही व्यंजन अपूर्ण आहे, त्याचा उच्चार आपण करू शकत नाही किंवा एकदम असा आकडू उच्चार होतो. त्यामुळं ह्याचा उच्चार करण्यासाठी आपल्याला स्वरांची गरज लागतेच. पुढचा प्रश्न काय सांगतोय बघू आपण. श आणि ज्ञ वर्णमालेत काय स्थान दिलंय? ह्याला वर्णमालेत काय स्थान दिलंय? विशेष संयुक्त व्यंजन, मूळ स्वर नाही, अर्धस्वर तर तुम्हाला माहिती आहे, स्वराधीत मग अशी सांगितलंय. पुढचा प्रश्न बघा, विसर्गाचा उच्चार कोणत्या वर्णासारखा होतो? आपण बघतो आहा, ह्याचा उच्चार करताना आपण ना हवा बाहेर टाकतो, हवा, आणि हवा ही ह च्या स्वरूपात बाहेर पडते. म्हणून विसर्गाचा उच्चार कसा पडतो? कोणत्या वर्णासारखा बाहेर पडतो? तर ह यासारखा. त्यामुळं हे काय प्रश्न सहज तुम्ही उच्चारला विसर्ग तरी तुमच्या ध्यानात येईल. त्यामुळे ही काय पाठांतराचा भाग अजिबात सुद्धा नाही, की फक्त तुम्हाला एक जाणीव करून द्यायची स्वतःलाच, बाबा स्वतः आपण ट्राय करू शकता. कुठलंही पुस्तक न वाचता सुद्धा ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला यायला पाहिजे. ठीक आहे. या ठिकाणी आजची प्रश्न मंजुषा आपली संपली. आपण एकंदरीत 14 प्रश्न यामध्ये बघितले. 14 प्रश्नात प्रत्येक ह्याला जे 3 पर्याय आहेत त्याचंही आपण विश्लेषण केलं. म्हणजे जवळजवळ आपण 56च्या आसपास प्रश्न यामध्ये कव्हर केलेत. 56 पेक्षा जास्तच होते, 60-70 म्हणलं, कारण वर्णमालेचा आपण पूर्ण चार्ट पण त्यामध्ये बघितला. अजूनही काय प्रश्न आहेत ते आपण पुढील पार्ट मध्ये कव्हर करू. रोजचा एक अर्धा तास तुम्ही याला आवर्जून द्या. सकाळी अर्धा ते 1 तास, संध्याकाळी अर्धा ते 1 तास, आणि नक्कीच तुम्ही टीईटी 100% पात्र होचाल ह्याची शाश्वती देतो. आणि या ठिकाणी आमचं लेक्चर हे मराठीचं आजचं पहिलं लेक्चर संपवतो. आवडलं असेल तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.